श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज सकाळी सकाळी माझी चालली होती इथे देवपूजा. कारण की म्हटलं एकदा देवपूजा झाली की नंतर कामाला लागते. तर माझं दररोजचं तेच असतं, सकाळी उठले की अगोदर झाडून वगैरे काढायचं, अंघोळ करायची आणि मग लगेच देवपूजा करून घ्यायची. कारण की नंतर सारखे कामं येत राहतात काही ना काही त्याच्यामुळं. तर बघा, अशी केली होती मी देवपूजा. आणि सकाळी सकाळी जेव्हा देवपूजा करतो ना तर खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्याला दिवसभरही आपलं वातावरण फ्रेश असते. आणि थोडा जरी उशीर झाला आणि देवपूजा नाही झाली ना तर सगळं काम रेंगाळून जातात. त्यामुळे मी देवपूजा करते. तर बघा, इकडं मी कांदा घेतला आहे. तर तो कांदा सुकायला टाकलेला आहे. कारण की थोडंसं ओढला पण असलं ना तर लगेच कांद्याला सड लागते. आणि इकडे लसूण घेतला आहे, तो लसूण ठेवला आहे. बघा, आता लसूण स्वस्त होत चालला आहे, मग एकत्र घेऊन ठेवलं तर बरं राहतं आहे. आणि इकडं ज्वारी ठेवली, ज्वारी दळून आणायची. दळायच्या अगोदर जर एक ऊन दिलं ना तर मग पीठ पण चांगलं येते आणि भाकरी पण चांगली लागते. तर आणि बघा, इकडं आपली झाडे आहेत. झाडांचे आता खूप थोडे हे झाले आहेत, कारण की आता ऊन जास्त तापायला लागलं आहे. त्याच्यामुळं इकडच्या गॅलरी तेवढं तरी फायदा आहे. आता इथं हे बघा, थोडंसं ऊन आलं आहे. आता अजून जास्तीचं ऊन आलं का पूर्ण इकडे ऊन असतंय. इकडे बघा, जेवायला मी काय काय बनवलं आहे. तर ही बनवली शेंगदाण्याची चटणी आहे. ही मॅगोसाठी छोटी इडली बनवली आहे, मसाले वगैरे घालून. आणि इथं पण इडली आहे, इडली बनवली आहे. आता बनवली गरम गरम खाऊ. इकडं थोडंसं कालचा उपवास होता, थोडंसं साबुदाणा होता बाकी, तर तो बनवला. इथं पोळ्या बनवल्या आहे, थोडंसंच बनवलं आहे. आणि इथं बघा, गरम भाजीत इथं शेवभाजी बनवली आहे. शेवभाजीत ही इडली, मला इडली खूप आवडते, मॅगीला पण खूप जास्त आवडते, त्यामुळं इडली बनवली आज. तर बघा, आत्ताच स्वयंपाक वगैरे झाला आणि बसली आहे. पिल्लूचं चाललं इथं. पिल्लू, इकडे तू इडली खाल्ली का? इकडे तू इडली खाल्ली हो की नाही? हो की नाही? हो. छान होती का? कशी होती? लोणच्याचा डब्बा नाही विचारते. इडली छान होती का? तुला आवडली का? हो की नाही? पप्पा कुठे? भूर गेले कुठं? भूर कुठे गेले? कामाला. ते बघा कशी करते. रडते कशासाठी? केस बांधून देते म्हटलं, चोटी घालून देते, त्याच्यामुळे रडते. इकडे बघा, हा सगळं पसारा बघा. काय आवडणार आहे, काय करणार आहे सांगा बरं का? एवढे सगळे भांडे. काय कोण आवरून नाही घेत आहे भांडे? इकडे बघ ना, कोण आवडणार आहे? काय पाहिजे तुला? मला सांग. इकडे काय पाहिजे सांग. तू दिसते तरी पण व्हिडिओमध्ये, तरी पण दिसते. बघ, हे डोळे उघडे तुझे, हे कान, हे डोळे, हे तोंड. तर बघा, इथे पिल्लूची कशी नाटक चालू होती. तिचे पप्पा नसले ना तर सारखं असंच नाटक करते. एकदम म्हणजे असं दाखवत होते मी खूप रडते, उशीखाली मान ठेवून रडत होते. खूप नाटक करते नाटकं बाबा. आणि झोप आलेली असताना अशीच नाटकं करते. खूप सारं काम वाढवून ठेवलेलं होतं, सर्व भांडे काढून ठेवलेले होते. मी तिला म्हटलं अगोदर ते आवरू दे, मी तुला झोपी घालते. तर बघा कशी नाटक करते. त्यानंतर बघा, मी तिला बनवलं होतं ढोकळा इथं खायला. छान आहे का? वाव, छान लागते, टेस्टी टेस्टी. खाऊन दाखव मला. यम्मी 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 यम्मी. नाश्ता वगैरे करून झाला नाही बघा. बाहेर इथं लग्न होतं, तर लग्नाचं इथं आवाज चालू होता त्यांचं. तर बघा, पिल्लू पण त्यांना बघून कसं नाचतंय. तर ते मंदिरात जात होते, तर ढोल वगैरे वाजत होते.
वगैरे झालं आणि माझी इथं चालली होती देवपूजा संध्याकाळच्या वेळेस. तर बघा इथं मी माळ जप करत होते. माझ्यासोबत पिल्ली येऊन बसला आणि ती पण माळ घेऊन बसली. बघा जसं मी करते ना तसं तिचं चालू होतं. तोंडात वगैरे धुतले ते, तर शर्ट पण ओलाच होता, तो काही बदलला नव्हता तिचं, कारण म्हटलं ती अजून खेळून परत खराब करते. तर बघा तिचं कसं चालू. ते म्हणतात ना आपण जे करतो लेकरं तसंच करतात, जे संस्कार आपण त्यांना देणार ते तसेच घेणार. तर पिल्लूचं सेम तसंच आहे. मी देवपूजा करते ना तर तेव्हा ती माझ्याजवळ येऊन बसणार, श्लोक म्हणणार, थोडेफार जेवढे जमतात तेवढे बोलते, म्हणजे थोडंफार, कारण की तिला अजून एवढं व्यवस्थित बोलता येत नाही, तर जसं जमते तसं बोलते ती. त्याच्यानंतर बघा मी जसं करते ना तसं ती पण करणार. मी माझी कामं जरी असले तरी पण तेव्हा ती देवपूजा करते, म्हणजे कापूर वगैरे घेणार, ते ओवळणार, त्याच्यामध्ये धूप लावणार, असं करत असते. आणि बघा मी जशी माळ पकडते तशी ती पकडून बघते, पण तिला काही जमत नव्हतं. पण बरं वाटतं की आतापासून जर ही सवय लागली तर थोडंफार ती पण अध्यात्माची सवय लागते लेकरांना, त्यांना पण सवय पाहिजे. आणि आपण जे जपतो आहे ते पुढं त्यांना पण जमायला पाहिजे. आपण जे करतो आहे ते करायला पाहिजे लेकरांनी पण. त्यामुळे मी पण तिला थोडीफार सवय लावते. असं मी जेव्हा करते ती माझ्याकडे येऊनच बसते, कारण की पहिल्यापासून सवय लावली. अंघोळ झाली की अगोदर देवाचे पाय पडायचे आहे, परत बाहेर कुठं जायच्या अगोदर देवाचे पाय पडून जायचं, असं चालू असते. तर बघा तिचं कसं चालू होतं. जसं मी करत होते ना तशी ती करून बघत होते. बाहेर मुली खेळत होते तिच्या फ्रेंड, पण तिला माझ्यासोबत जप घेऊन इथं जप करायचा होता. तर बघा तिला माहिती होतं की